चला फिडिंग आपण लगेचच लावून घ्यायचे आहे. सुशील आपले दोन प्रतिनिधी हे पंचांच्या भूमिकेसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. मेहबूब आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. प्रथम आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. चला सागर पाटील आणि सुशील आपण पंचांच्या ची भूमिका पार पाडायची या मॅचमध्ये. आणि करंजी 11 शिरवणे टीम आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. मेहबूब पावसाच्या सरी देखील मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मेहबूब आणि त्याचबरोबर प्रथम सुतार सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतील. 4 नंबर 1 साठी त्यांना इन्व्हाइट केले. स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली आणि त्यांचे अगेन्स्ट करंजा माता 11 शिरवणे टीममध्ये मॅच. पहिला बॉल हलक्यात दिशा दिली. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हिट तर जरूर डायरेक्ट केला परंतु या हिटने सुपर हिट केलंय फिल्डर श्रेयसला. छोटा पाकिट बडा धमाका आणि एक मोठा धमाका केलाय. कारण ज्या बॅट्समनने येणाऱ्या काळामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली असती त्या बॅट्समनला परतीचा इशारा दिलाय आणि पहिला विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन मेहबूब या ठिकाणी बाद होतोय. भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये केलंय बॅट्समन मेहबूबने. एक महत्त्वाचा विकेट आतापर्यंत गमावलाय. करंजा माता 11 शिरवणे या टीमला पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगणात देखील भरपूर चांगली कामगिरी आपण पाहिली करंजा माता 11 शिरवणे या टीमच्या माध्यमातून. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगला इम्प्रेसिव्ह खेळ ते करतात. चला शिरवणे टीम शेवटचा कॉल असेल. आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. हा बॉल देखील लॉफ्ट केलाय. बॉटममॅनचा चांगला वापर करत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅट्समन प्रथम सुतारच्या बॅटमधून आलाय. क्रॅकिंग सिक्सर. नवीन फलंदाज सिद्धेश नागते आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमला ज्या प्रकारे संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं बॅट्समन प्रथमने. आज ओपनर म्हणून भरपूर अपेक्षा आहेत या मॅचमध्ये. पुलर लेनचा हा बॉल होता. वेग भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जसा टप्पा पडला लाईन मिस केल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड बॉलरकडे चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर प्रमाणामध्ये असते. दैविक देणगी नॅचरल स्विंग देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मोठा फटका खेळलाय. बॅटच्या परफेक्ट स्लॉटमध्ये होता. प्रथम सुतारने पाठवलाय काऊ कॉर्नरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये. आणखीन एक पॉवरफुल सिक्सर. वेलकम रितेशजी म्हात्रे यांचं देखील आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपलं देखील आई गावदेवी चषक 2026 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा थोडासा आखूड पद्धतीचा हा बॉल होता.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न असफल होते, परंतु एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 13 रन. 2 षटकार आतापर्यंत आलेत राकेशच्या विरुद्धमध्ये. एक षटकार जो डीप पॉईंटला पाहायला मिळाला, एक षटकार जो काऊ कॉर्नरच्या दिशेने देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आतापर्यंत 13 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श त्या ठिकाणी तैनात होता, उचलून चांगली फेकी करेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 14 रन देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मी कामेश नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभसे रितेश म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव. क्रिश नाईक यांच्या शुभ सन्मान या ठिकाणी रितेश म्हात्रे यांचा केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवर घटकाचा शुभ सन्मान या ठिकाणी होते. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल आणि सौंदर्य प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान या ठिकाणी होते. स्पेल नंबर 2 साठी अभि पाटील आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडलाय झेल. सुरुवातीच्या पहिल्या षटकाची सुरुवात देखील विकेटने झाली आणि त्यानंतर सेकंड स्पेलची सुरुवात देखील विकेटने होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जम्याची बाजू जर आपण पाहिली ना तर टॉस जिंकून तुम्ही एखादा निर्णय ज्यावेळेस घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली या टीमच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. ज्या बॅट्समनने सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून देण्याचा प्रयत्न ज्या बॅट्समनने केला त्या बॅट्समनला मात्र परतीचा इशारा दिलाय. भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये, त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यामध्ये झालंय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. नवीन फलंदाज ओम शिरे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होत आहेत. अभि पाटील ओर द विकेट. अभिचा हा बॉल उसी घेणारा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 15 धावा होत आहेत. एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल हाय झाली टीम स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली या टीमची. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, प्रभावित केलं बॅट्समनने, आशाबोध नजरेने पाहिलं, परंतु लाईन भरपूर चांगली होती. गोलंदाज अभि पाटीलची डॉट बॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस होता परंतु ही देखील लाईन मिस केल्यानंतर नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ॲड होतील आणि 2 रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 17 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचा बॉल असेल. बॅट्समनला एक नवी संजीवनी देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड एज, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाज अभि पाटीलचं, कारण मोठे फटके लगवण्यापासून त्याने आतापर्यंत बॅट्समनना रोखलं. अजूनपर्यंत या ओव्हरमधील शेवटच्या 3 बॉल शिल्लक आहेत. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये 70 धावांचं लक्ष आपण पाहिलं होतं, जे सेट केलं होतं गणेश धर्मास मोदी जोगाव या टीमने, आणि ते रोखण्याचा प्रयत्न देखील सेकंड इनिंगमध्ये केला आणि पहिला सामना जिंकला गणेश धर्मास मोदी जोगाव या टीमने. मोठा फटका खेळलाय, टायमिंग तर भरपूर चांगला आहे. डीप पॉइंटला फिल्डर तैनात होता, शैलेशने पकडलाय हा झेल आणि आणखीन एक विकेट प्राप्त केलाय.
अभि पाटीलला मिळते हे दुसरं यश. तीन महत्त्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत नवीन बॅट्समन अनिकेत तांडेल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरण्यासाठी प्रत्येक खेळाडूला भरपूर चांगलं योगदान द्यावं लागतं. लॉफ्ट केला हलक्या हाताने हा बॉल कव्हरच्या दिशेने स्टेअर केला. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 19 रन 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पावसाळी क्रिकेट स्पर्धा परंतु पावसापासून एक खेळाडू वंचित आहेत. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला परंतु दिशा भरकटली. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 20 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा आतापर्यंत होतात धावफलकावरती. हा बॉल देखील थोडंसं कठीण काळाला सामोरे गेला परंतु नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 टोटल 2 धावा देखील ॲड होतात. फ्रीडची संधी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हेलिकॉप्टर अटेम्प्ट केला आहे. टायमिंग भरपूर चांगला आहे. शैलेशने प्रयत्न तर भरपूर चांगला केला होता परंतु फ्रीडचा बॉल होता. कौतुक करावं लागेल गोलंदाज अभि पाटीलचं देखील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत टीमची धावसंख्या 3 गडी बाद 23. डीजे प्लीज. ओ नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राकेश आला ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी त्याने केली होती. पहिला बॉल फुलटॉस होता. दीपेक्षा कव्हरच्या दिशेने फटका टोलावलाय. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू जाईल फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी हा चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हा स्ट्रोक केलाय. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचा पुरेपूर फायदा घेतला दोन्ही बॅट्समनने. जिथे फक्त आणि फक्त एकच धाव होती तिथे मात्र एकेरी धावेला कन्वर्ट केलं दुहेरी धावांमध्ये आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 29 रन आपल्याला पाहायला मिळतात. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समेत जोडलेत त्या सर्वांचंच या स्पर्धेचे प्रणेते कामेश नाईक, दीपक ठाकूर आणि क्रिश नाईक यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न भरपूर वेगाने स्ट्रोक केला. डीपमध्ये फिल्डर होता मन गुंजा आणि ज्या प्रकारे बॉल त्याने जज केला उचलून फेकला. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तुमची फिल्डिंग जर चांगली असेल ना तर बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच प्रात्यक्षिक आतापर्यंत स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली या टीमच्या प्रत्येक फिल्डरकडून आपल्याला पाहायला मिळाले. 30 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत.
लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 32 रन 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अशा धावा मात्र जरूर रोखाव्या लागतील. गोलंदाज राकेशला मागच्या मॅचमध्ये देखील आपण स्थिती पाहिली होती जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा या टीमची, कारण ज्या प्रकारे त्यांनी एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च गेल्या होत्या आणि त्याच धावा त्यांना शेवटच्या क्षणाला कठीण देखील ठरल्या. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल बॅट्समनची मोमेंट रीड केली होती आणि त्यानंतर जी रणनीती होती ती रणनीती सफल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज राकेश. मोठा फटका केलाय या बॉलवर केले आक्रमण ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय हवाई सफर आणि फलंदाज अनिकेत तांडेलच्या बॅटमधून आलाय हा पॉवरफुल सिक्सर. अजूनही शिल्लक असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली नाही तर 38 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा स्कोर उभारण्यासाठी भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल, कारण 3 महत्त्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत. समित क्रिकेट खेळत असताना क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येकाला आपल्या टीमसाठी चांगलं योगदान द्यावं लागतं. ज्या वेळेस आपल्याला ती संधी मिळते त्या संधीचं सोनं आपल्याला करावं लागतं आणि तेच प्रयत्न या मॅचमध्ये देखील करायचे आहेत. बॅट्समन अनिकेत तांडेल असेल त्याचबरोबर बॅट्समन सिद्धेश या दोन्ही खेळाडूंवर ही जबाबदारी आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 रन आतापर्यंत होतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. डीजे प्लीज. गोलंदाज सज्ज होतोय श्रेयस चा पहिला बॉल. वाईट +1 टोटल 2 धावा देखील ॲड होत आहेत. एखाद्या नवीन शहरामध्ये ज्यावेळेस एखादं नवीन सुपर स्टोअर ओपन होतं, अनेक सण उत्सवामध्ये त्या सुपर स्टोअरमध्ये ज्या प्रकारे ऑफर्स असतात, बाय 1 गेट 1 फ्री, आणि तेच प्रात्यक्षिक सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळालं. बाय 1 गेट 1 1 रन ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा ॲड झाल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन. श्रेयस नाईक गोलंदाजीसाठी. श्रेयसचा हा बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, टायमिंग प्रॉपर, फिल्डरला ठेवले प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये 6 रनसाठी हा सिक्सर. धावफलकाची गती वाढवणारा षटकार आपल्याला मिळाला आणि 46 रन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात.
जी जबाबदारी दिली टीमने ती जबाबदारी पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा श्रेयस सज्ज होतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर भरपूर वेगाने धावत गेला, अनोख्या शैलीने त्याने थ्रो करण्याचा प्रयत्न केला, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी ॲड होते एका रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 47 रन. एखाद्या युद्धामध्ये ज्यावेळेस AK-47 नावाचं शस्त्र वापरलं जातं, जे शस्त्रामधून भरपूर वेगवान स्वरूपाने गोळ्या स्वार होत असतात आणि संघ अडचणीमध्ये असताना तेवढ्याच वेगाने धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला या दोन्ही बॅट्समनने. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. फिल्डर तैनात होता, राकेशने पकडलाय हा झेल आणि विकेट क्रमांक चौथा फलंदाज गमावलाय. हा चौथा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरजसाठी हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर, भरपूर चांगली फिल्डिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 48 रन आतापर्यंत होतात. एक रनसाठी चालू असलेला संघर्ष टीम करंजा माता 11 शिरवणे या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमधले 4 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. टीमची धावसंख्या ज्या प्रकारे धावफलकावर 52 आणि शेवटचा अंतिम बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला लाईन मिस केली गेली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा बॉल आलाय. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 52 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 52 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी मन गुंजाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करणारी ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांचा इशारा येतोय, दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. धावांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते.
53. हा बॉल देखील वेगवान होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली नाही तर 54 धावा देखील आतापर्यंत होतात धावफलकावरती. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका तर भरपूर चांगला होता. एक सिंगल तर सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 55 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पंचेचाळीस धावा देखील आतापर्यंत होतात. पुलर लेनचा हा बॉल लाईन मिस केली गेली. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग रेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. पहिल्या मॅचमध्ये 70 धावांचं लक्ष्य पाहिलं, परंतु या सेकंड मॅचमध्ये किती धावांचं लक्ष्य असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे हे षटक. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी आतापर्यंत राहिली. गोलंदाज मन गुंजायची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉफ्ट तर जरूर केला. फिल्डर तैनात होता. श्रेयस नाईकने पकडला हा झेल आणि एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला आहे. शेवटचा अंतिम बॉल. नवीन फलंदाज जिन्मय जोशी आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टार्गेट सेट करणारा बॉल आल्या आल्या बिगिट केलाय. समोरच्या दिशेने उडवलाय. या शेवटच्या बॉलवर हा षटकार आला. सामन्याचे चित्र बदलून देणारा हा षटकार पाहायला मिळाला. छोटा पाकिट बडा धमाका आणि एक मोठा धमाका 6 रनचा केला बॅट्समन जिन्मय जोशीने. टीमची धावसंख्या 61 रन होतात आणि 62 रनचं टार्गेट असेल. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायची. टीम करंजा माता 11 शिरवणे टीम. डीजे प्लीज.
सलग फिल्डिंग लगेचच लावून घ्या टीम करंजा माता 11 शिरवणे टीम आणि स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली टीम आपण आपले ओपनर बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. 62 रनचं टार्गेट आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. कठीण काळामध्ये भरपूर चांगलं सावरलं जे मिडल ऑर्डरचे जे बॅट्समन होते टीम करंजा माता 11 शिरवणे या टीमचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रभात आणि त्याचबरोबर अनिकेत साळुंके सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षीचं रबर बॉल क्रिकेट संगम देखील अनिकेत साळुंकेने अक्षरशः गाजवलं. अनेक स्पर्धा खेळत असताना आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर सातत्याने आपल्या टीमला वर्चस्वामध्ये ठेवणारा खेळाडू कमी वयामध्ये भरपूर यशाची चांगली शिखरे या खेळाडूने गाठलीत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत साळुंके आणि त्याचबरोबर प्रभात आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर कमी वयामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये उदयास आलेला खेळाडू शिरवणे गावाचा रायझिंग स्टार म्हणून देखील ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो फिरकीचा जादूगर सध्याच्या घडीला चिन्मय जोशी गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन होते. पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला. अनिकेतने डीप मिड विकेटमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत तांडेल त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून एकच सिंगल. ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली असेल ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स देखील वाढतो. ज्यावेळेस गोलंदाजी देखील चांगली होते त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर प्रभातच्या बॅटमधून आलाय. हा प्रभावशाली स्ट्रोक 6 रनसाठी षटकार. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. या षटकार आणि या सामन्याचं चित्र मात्र पहिल्या षटकामध्ये बदलवताना ते आपल्याला पाहायला मिळालेत. 62 धावांचं लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज संघर्ष करतात. नेक्स्ट मॅच या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट गणेश धर्मास मोदी जोगाव या टीमशी लढत करेल आणि ती 4 ओव्हरची मॅच असेल. प्रभावित केलं. प्रभातला 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली नाही तर समित 8 धावा आतापर्यंत होत आहेत. सुरुवात जर तुमची चांगली असेल त्याचा शेवट देखील तेवढा चांगला होतो. परंतु त्यासाठी सुरुवात चांगली करणं भरपूर महत्त्वपूर्ण असतं.
मोठा फटका खेळलाय पुन्हा एकदा या बॉलवर केलंय आक्रमण ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय हवाई सफर आणि प्रभातच्या बॅटमधून आलाय हा पॉवरफुल ब्युटिफुल लॉंग अँड हाय सिक्सर. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 14 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये इन ॲक्शन मोडमध्ये आलाय प्रभात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणखीन एक मोठा प्रहार चेंडूने केली सीमा पार. हा आलाय षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली. पुरलेनचा हा बॉल होता. बॅट्समनने पूर्णपणे जी दिशा होती ती दिशा हेरली आणि त्यानंतर नजरेची पकड शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 20 धावा आल्यात. संघ अडचणीमध्ये चाललाय. करंजा माता 11 शिरवणे या टीमला. परंतु या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर ही जोडी तोडावी लागेल. महत्त्वाचे विकेट प्राप्त करावे लागतील. कमीत कमी रन खर्च करण्याचा प्रयत्न सफल करावा लागेल. गोलंदाजी करत असताना मोठे फटके लगावण्यापासून रोखावा लागेल गोलंदाजाला. पुन्हा एकदा फुल टॉस होता. अंपायर सिग्नल आलाय. नो +1 सोनेपे सुहागा. 2 धावा तर जरूर ॲड झाल्यात एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. परंतु फ्रीडची संधी देखील चालून आली बॅट्समन प्रभातच्या खात्यामध्ये. प्रभातने मात्र प्रभावित केले संपूर्णच मायबाप प्रेक्षकांना ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा आणखीन एक फ्लायटेड 6. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जिन्मय जोशीचा कर्दन काय ठरला बॅट्समन प्रभात आणि या षटकाराच्या साह्याने 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि सेकंड इनिंगमध्ये 62 रनचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. टीम स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली या टीमच्या धावफलकावरती बिनगडी बाद 28. स्पिल नंबर 2 आणि हमजा खान आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. हमजाचा हा बॉल परंतु जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा धावा रोखाव्या लागतील. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये 1 धावा ॲड झाल्यानंतर 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळलाय अनिकेत सायुंकेच्या बॅटमधून आलाय. लॉंग अँड हाय हा षटकार. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन 35 रन आतापर्यंत होतात. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा हा बॉल परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ॲड होते. 1 बाउंडची ताकीद देखील गोलंदाज हमजा खान या गोलंदाजाला दिली जाते. तळपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट पाहायला मिळते. पावसाच्या सरी नाहीत परंतु धावांचा कडकडाट मात्र जरूर हे दोन्ही फलंदाज करतायत आपल्या टीमसाठी. 36 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत ओव्हर द विकेट. हा बॉल देखील लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा. 37 धावा आतापर्यंत होत आहेत. गोलंदाज सज्ज होते. मोठा फटका खेळलाय पुन्हा एकदा अनिकेत सायुंकेच्या बॅटमधून आलाय. हा क्रॅकिंग इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना सिक्सर. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली.
43 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या बॉलवर केलंय आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय हवाई सफर. लॉंग अँड हाय, पॉवरफुल, ब्युटिफुल अनिकेत साळुंकेच्या बॅट मधून आलाय हा सिक्सर. तर यस, थँक्यू. भरपूर चांगली बॅटिंग करतोय. इन ॲक्शन मोडमध्ये आलाय सध्याच्या घडीला. प्रभावित केले बॅट्समन अनिकेतने देखील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने या स्पर्धेमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार मारणारा पहिला फलंदाज ज्याने हा विक्रम केलाय. अनिकेत साळुंके नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये येत असताना मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला, गतवर्षीचा रबर बॉल क्रिकेट संगम देखील या खेळाडूने गाजवलं आणि या हंगामात देखील तीच दहशत आणि तोच दरारा आपल्या अफलातून कर्तृत्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन अनिकेत साळुंकेचा. 3 बॉलमध्ये 3 षटकार आले. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. 54 धावा आल्यात. आता 55 धावा आतापर्यंत झाल्यात धावफलकावरती. अजूनही 7 रनची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये करायच्या त्या म्हणजे 7 धावा. समीकरण बदलून गेले. 18 मध्ये करायच्या त्या म्हणजे 7 रन. बॉलर सज्ज होईल राऊंड द विकेट. हा बॉल देखील वेग भरपूर चांगला होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती, वेट अँड वॉच ही भूमिका साकारली बॅट्समन प्रभातने हा बॉल पेस करत असताना. आतापर्यंतची सर्वाधिक मोठी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न देखील या दोन्ही सलामीवर फलंदाजाने केला आहे. जी जबाबदारी दिली स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमने. इनसाइड एज आणि बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का, पहिला विकेट गमावलाय. डीजे प्लीज. लोअर फुलटा सुद्धा कव्हरच्या दिशेने फटका टोलावलाय. चेंडू जाईल हमजाच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी हा चौकार आलाय. तर चला नेक्स्ट मॅच या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये गणेश धर्मा स्मृती जोगाव टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं. सुशील आपण आपल्या टीमचा कर्णधार पाठवायचा आहे. अभि पाटील आपल्याला पाहायला मिळतो. आल्या आल्या अभि पाटीलने देखील आपल्या अफलातून खेळीचा बोलबाला त्याने दाखवला. ज्या प्रकारे चौकार त्याच्या बॅटमधून आला. अजूनही 3 धावा दूर आहे विजयापासून. फुलटॉस होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 60 रन आणि अजूनही 2 धावा दूर आहेत. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत साळुंके. सात बॉल आतापर्यंत पेस केलेत बॅट्समन अनिकेतने. 27 रनवर तो खेळतोय. अप्रतिम विजयाचा हा स्ट्रोक. काय फटकेबाजी पाहायला मिळाली अनिकेतच्या माध्यमातून. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय या षटकाराच्या साह्याने सामना जिंकला आणि वैयक्तिक 33 रनची एक बहारदार इनिंग अनिकेत साळुंकेने साकारली. तर या मॅचचा हिरो देखील ठरला अनिकेत साळुंके. तर चला टॉससाठी या